सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सांगता। माळशिरसच्या तांदुळवाडीमध्ये जरांगेंची ही सांगता सभा होणार याचा शेवटचा दिवस आहे या दौऱ्याचा। सभेतून सरकारला आंदोलनाचा इशारा दिला जाण्याची शक्यता आहे। राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी ही माहिती दिली आहे। मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। ठिकठिकाणी जेसीबीतून पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं। याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आंदोलनाचा उपोषणाचा इशारा त्यांनी दिलेला आहे। कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून सुद्धा मनोज जरांगे हे सातत्यानं सरकारवर टीका करतायत। बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल करतायत। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची आज सांगता असणार आहे। सरकारला पुढील आंदोलनाचा इशारा सांगता सभेवेळी दिला जाण्याची शक्यता राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी ही माहिती दिलेली आहे। तर पश्चिम महाराष्ट्राचा मनोज जरांगे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। एकीकडे कुणबी प्रमाणपत्रांचा आणि ती प्रमाणपत्र रद्द होण्याच्या घटना समोर आल्यानंतर मनोज जरांगे यांनी थेटपणे बावनकुळे यांच्यावर या सगळ्या प्रकरणी त्यांनी हल्लाबोल केलेला होता। आणि आता मनोज जरांगे या संपूर्ण दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी त्यांचं अशा प्रकारे पुष्पवृष्टीनं स्वागत झालं। त्यांच्या दौऱ्याची आजची सांगता आहे। तर मनोज जरांगे दौऱ्यादरम्यान वापरत असलेल्या डिफेंडर कारची सध्या सगळीकडे चर्चा आहे। ही कार जरांगेंना दौऱ्यासाठी कोणी दिली अशी सुद्धा चर्चा आहे। त्यावर मनोज जरांगे यांनी उत्तर दिलंय, समाजाचं काम करतो, समाजाला मायबाप मानतो। माझ्या लोकांनी नवीन गाडी घेतली की माझ्याकडून पूजा करून घेतात असं मनोज जरांगे म्हणाले। मी जसं तळहाताच्या फोडाप्रमाणे समाजाला सांभाळतो, जीव लावतो लेकरा बाळांना, ते माझे मायबाप आहेत ना राव। त्यांजवळ जी वस्तू आहे त्यामध्ये ही तुमची पळा घेऊन तुम्हाला खपत नाही, तुम्हाला कोणी गिनीत नाही, तुम्हाला पावसाळ्यात डिझेल टाकून देत नाही कोणी। कार्यकर्त्यांनी दिलेली गाडी मला नाही दिली, हे 2-4 दिवस हिंडूस तर मला तुम्ही लयच उकरून चालू केलं। आपल्याला आपल्या कामातून होत नाही वेळ देणं। मनोज दादाचा प्रवास सुखरूप व्हावा किंवा त्यांचा प्रवास भरपूर आहे यासाठी, आणि ते देव माणूस आहेत मराठा समाजासाठी, ते आपण देवाला गाडी नेतो पूजायला। तेच माझ्या इच्छा होती की दादाने एकदा गाडीत बसावं, देवाला न्यायची ती गाडीत बसल्यामुळे दादा देव झाले आमच्या समाजासाठी। त्यासाठी मी इच्छा व्यक्त करून दादा नको म्हटले होते, तरी पण मी बसावं लागतं अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे नाराज नको दादा म्हटले। मागच्या 3 वर्षात राज्यात ओबीसी प्रवर्गातील 22,20,000वर जात प्रमाणपत्र महसूल विभागाकडून वितरित करण्यात आली। न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन झाल्यापासून 2023 ते 2026 या 3 वर्षात ही प्रमाणपत्र दिली गेली। कुणबी मराठा कुणबी समाजाची ही प्रमाणपत्र महसूल विभागानं वितरित केली। राज्यातील इतर जिल्ह्यांसह बीड, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाणपत्रांचं वितरण महसूल विभागाकडून करण्यात आलंय।